वेलकम टू 5th एपिसोड ऑफ सीजनल प्लांटेशन सिरीज। आज सकाळी जेव्हा मी प्लॉटवर आले, अख्खा प्लॉट मी बघितला। खूप हिरवंगार असं मस्त डार्क ग्रीन कलरचे सगळे प्लांट्स दिसत आहेत। सगळ्यांना मस्त फुटवे आलेले आहेत। आधीची ड्रेंचिंग, आधीची स्प्रेइंग आपण बघितले, त्याचाच तो रिझल्ट आहे। आज सर कितवा दिवस आहे लागवडीपासूनचा? आज लागवड केल्यापासून 16वा दिवस। आणि आज आपल्याला फार्मवर म्हणजे प्लॉटवर कोणती कोणती कामं चालू आहेत? आज आपल्या फार्मवर तिसरी ड्रेंचिंग घ्यायचं काम चालू आहे, त्याचबरोबर फर्टिलायझर ऍप्लिकेशन करायचं काम चालू आहे। तिसरी ड्रेंचिंग हे कॉमनली आपण ऐकत नाही, आपण दोनच ड्रेंचिंग बऱ्याचदा शेतकरी घेत असतात। तर तिसरी ड्रेंचिंग घेण्यामागचं कारण काय? याच्या मागचं कारण नक्की असं की 2-3 दिवस झालं भरपूर असा पाऊस पडतोय आणि आपले प्लांटेशन ही पॉलिथिन बॅग्स मध्ये असल्यामुळे पाणी त्यामध्ये नक्कीच साठून राहते। तर यामुळे डॅम्पिंग ऑफ, तसंच रूट नॉट, निमेटोड यांसारखे आजार यामुळे होतात पाणी साठून राहिल्यामुळे। तर यापासून बचाव करण्याकरता आपण तिसरी ड्रेंचिंग ही घेतोय। तिसरी ड्रेंचिंग बद्दल तर सरांनी कारण त्याच्या मागचं सांगितलं, पण आपण जे आता ह्यामध्ये जे औषधं वापरणार आहोत ती मागच्या ड्रेंचिंग स्प्रे पेक्षा वेगळी आहेत का? नक्कीच वेगळी असणार आहे। कोणती कोणती आहेत? यामध्ये आपण टॅग्रोन नावाचं बुरशीनाशक घेणार आहोत, जे की ज्यामध्ये 35% मेटॅलॅक्झिन WS फॉर्म मध्ये आहे आणि जे एक सिस्टमिक फंजीसाइड आहे, जे मुळांमध्ये जातं आणि आपल्या रोपांना की डॅम्पिंग ऑफ, रूट नॉट, निमेटोड अशा अशा किडीपासून, रोगांपासून आपल्याला वाचवण्यासाठी मदत करतं। त्याचबरोबर आपण दुसरं व्हॅलिम प्राईम नावाचं एक कीटकनाशक घेणार आहोत, ते पण निमेटोड साठी एक चांगलं कीटकनाशक आहे। त्याचबरोबर आपण इसाबियन एक सिजेंटा कंपनीचं एक टॉनिक घेणार आहोत, त्यामध्ये अमिनो ऍसिड आणि खूप चांगल्या प्रकारचं ते एक बायोस्टिम्युलंट आहे। याच्या आधी आपण बायोझाइम घेत होतो, आता थोडासा बदल करून आपण इसाबियन घेत आहोत। ओके, तर जे जे आपण औषधं आता ह्या ड्रेंचिंगला वापरणार आहोत त्या प्रत्येक औषधाच्या कंटेंटची माहिती सरांनी दिली, म्हणजे ते कसं काय झाडावर ऍक्ट करेल त्याप्रमाणे। तर दुसरं काम जे तुम्ही बोललात ते म्हणजे फर्टिलायझर ऍप्लिकेशन, ते नक्की कसं देत आहेत आणि काय काय देत आहेत त्याची एक माहिती द्याल का? सरासरी आपला झेंडू जर जमिनीमध्ये असेल तर त्याला आपण रोपाच्या बुंद्यापासून एक अर्धा फूट लांब असं त्याला आपण डोस देतो। तर आपलं प्लांटेशन हे पॉलिथिन बॅग्स मध्ये असल्यामुळं रोपाच्या बुंद्यापासून एक 2 ते 3 इंच अंतरावरती आपण 2 ते 3 ग्रॅम प्रति आपण रोपाला असं हे देणार आहोत, डोस देणार आहोत। काय काय आहे त्या? यामध्ये 10-26-26 आहे, 12-61 आहे, 18-46 डायमोनियम फॉस्फेट आहे आणि याचा आपण देत आहोत। ओके, तर हे सगळे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आहे? ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये। ओके, म्हणून हाताने ह्याचं ऍप्लिकेशन आपण करत आहोत, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच। आता तुम्ही ह्या मागचे कष्ट बघा की आपण जेव्हा शेतात देतो, आता इकडे 50,000 पिशव्या आहेत सर, त्या 50,000 पिशवीमध्ये पर्सनली एकेका पिशवीमध्ये टाकावं लागतं। तर ते खूप कष्टाचं काम आहे। आमची लोक पण ती कामं खूप एकत्रितपणे फास्ट स्पीडमध्ये करतायत, तर आपण ते बघूया। पहिलं आपण वापरणार आहोत टॅग्रॉन, हे एक सिस्टमिक फंजीसाईड आहे। 8 ग्रॅम आपण प्रतिपंप ह्याचा वापर करतो। डॅम्पिंग ऑफ पासून संरक्षण देते आणि ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट मेटॅलॅक्झिल आहे 35%। दुसरं आहे व्हॅल्यूम प्राईम, हे सिस्टमिक निमॅटिसाईड आहे। निमॅटिसाईड म्हणजे रूट नॉट किंवा निमॅटोड असतात किंवा बुरशी असते जी मुळाच्या इथे, त्याच्यापासून संरक्षण देते। हे बायर कंपनीचं आहे। आपण 10 ml प्रति पंप वापरणार आहोत। तिसरं आपण वापरणार आहोत इसाबियन टॉनिक, हे 30 ml आपण घेणार आहोत, सिजेंटा कंपनीचं। हे एक बायोस्टिम्युलंट आहे। आपण जसं मागच्या वेळेस बायोझाइम वापरलेलं रोपांना स्ट्रेसपासून बाहेर काढण्यासाठी, तर इसाबियन टॉनिक हे तसंच काम करतं। त्यानंतर आपण एक काठी घेऊन मस्त हे सगळं मिक्सचर म्हणजे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून काहीच असं लम्प्स राहिले नाही पाहिजेत खाली। नंतर हे पंपात भरून घ्यायचं। असं आपल्या तिसऱ्या ड्रेंचिंगचा पंप तयार आहे। हे आमचे बाबा आहेत जे तिसऱ्या ड्रेंचिंगचं काम करत आहेत, तुम्ही बघू शकता। वारा पण खूप चाललाय, मस्त पावसाचं वातावरण आहे। इथे खत टाकायचं काम चालू आहे झेंडूमध्ये।
आणि हा आहे उमेश दादा, हा पण ड्रेंचिंगचं काम करतोय. न चुकवता अगदी प्रत्येक पिशवीमध्ये तो न चुकता ड्रेंचिंग देतोय. आता पुढे आपण फर्टिलायझर ॲप्लिकेशन बघणार आहोत. त्यासाठी आपण कोणती कोणती खते वापरणार आहोत. हे दाणेदार खते आहेत. पहिलं आपण घेतोय 1846 म्हणजेच DAP. हे सगळे महाफेड कंपनीचे खतं आहेत. आपल्याला आपण आता पावसाचं सीझन असल्यामुळे आपण सगळं आधी 2-2 किलो, तिन्ही खतं आपण 2-2 किलो प्रमाणे घेणार आहोत. दुसरा आहे 10-26-26, हे पण 2 किलो. जसं लागेल तसं, म्हणजे आत्ता आपण 2 किलो घेतोय, पण अजून लागलं तर अजून घेऊ. तिसरं आपण आता टाकलं आहे 24-24-0. हे अख्खं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सगळी खतं एकदम मस्त मिक्स झाली पाहिजे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता मावशा कसं ते प्रत्येक पिशवीत झाडाच्या म्हणजे मुळाला न टेकता थोडंसं पिशवीच्या कोपऱ्यात असं थोडं थोडं टाकत आहेत. एक 2 ते 3 ग्रॅम प्रत्येक झाडाला आपण हे खतं देणार आहोत. हे बघा, पिशवीत खत टाकायचं काम चालू आहे. हे आमचे झोडगे मामा आहेत. त्यानंतर ह्या सुनीता मावशी, इकडे पण आमच्या 2 मावशा आहेत, त्यांची ओळख करून देते. या आहेत पंचफुला मावशी, खूप आधीपासून आमच्या इथे काम करतात. या आहेत प्रतिभा मावशी, ह्या पण खत टाकायचं काम करतायत. सगळ्यांचं एकत्रितपणे खूप मस्त आणि स्पीडमध्ये काम चालू आहे. परत पाऊस आला तर उगाच प्रॉब्लेम होतो, त्यामुळे पटापट कामं अशी सुरू आहेत. आणि हे आमचे चाचा आहेत, हे पण खत टाकायचं काम करतात. तुम्ही बघू शकता प्लॉट किती हिरवागार, मस्त, सगळी झाडं एकसारखी दिसत आहेत. आपण बघितली कशी कामं चालू आहेत. ड्रेंचिंग बघितली, तिसरी ड्रेंचिंग कशी चालू आहे, त्याचं मिक्सिंग, इन्ग्रेडियंट मिक्सिंग. त्यानंतर दुसरं आपण बघितलं की खत कसं ॲप्लिकेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशन कसं चालू आहे ते. सर, आपण पहिल्यांदा मी बोलली की झाड खूप सुंदर दिसतंय, खूप डेरेदार दिसतंय. ते झाड आपल्या ऑडियन्सला पण दिसू दे ना, एखादा रोप घेऊन तुम्ही दाखवाल का? आपण बघू शकता किती छान रोप दिसतंय. सर, सांगा या रोपाबद्दल काही. नक्कीच आपण एक 5-6 दिवस, 4-5 दिवसाच्या माग कटिंग केली होती. तेव्हा जे टॉप पंचिंग केल्यानंतर ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे फुटवे दिसत आहेत आपल्याला. रोपामध्ये नक्कीच अशी काळोखी आहे, पसरटपणा आहे आणि रोपात आता डेरा होण्यास सुरुवात झालेली आहे. खरंच असं गोल असं झाड दिसतंय, म्हणजे हे मोठं झाल्यावर कसं दिसणार आहे हे आधीच मला इमॅजिन होतंय. खूप छान सर, मस्तच वाढ आहे, काळोखी छान आहे, हिरवेगारपणा. कोणताच असा आजार नाहीये ना, की कोणती नाग आळी दिसत नाही इथं. थ्रिप्स वगैरे कोणताच, लिप स्पॉट, ब्लॅक स्पॉट वगैरे असं कोणताच काय आजार नाही दिसत. ऍक्च्युली खूप सरप्राइझिंग गोष्ट आहे. आम्ही अख्खा प्लॉटचा सर्वे केला, त्या पूर्ण प्लॉटमध्ये कुठेच कुठला आजार दिसत नाही आणि सगळी झाडं अक्षरशः एका लेवलची आहेत. त्यामुळे बघून खूप छान आनंद होतो. आम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ करत आहोत त्याला आम्ही बघतोय, तुमचा प्रतिसाद आम्हाला खूप सुंदर आहे. कमेंट्स तुमचे येतात, त्याप्रमाणे आम्ही त्याला रिप्लाय पण देतोय. असेच कमेंट्स करत राहा आणि आमचे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. तुमच्या चांगल्या कमेंट्समुळे आम्हाला व्हिडिओ चांगले करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तर त्यासाठी जर तुम्ही अजून पण लाईक, कमेंट वगैरे केले नसतील तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ पहिले तुमच्या इथे येतील आणि तुम्हाला अपडेट होईल की नवीन काहीतरी बाबा झेंडू संदर्भात व्हिडिओ आलेला आहे. धन्यवाद.